साबुदाण्याचे पळीपापड करू. खूप हलके आणि खुसखुशीत होतात. नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. साबुदाण्याचे पळीपापड आपण करीत आहोत. त्यासाठी 1 कप हे साबुदाण्याचं पीठ मी करून घेतलेलं आहे पहा. आणि हे पीठ खूप बारीक आहे आणि जड तळ असलेल्या एका स्टीलच्या भांड्यामध्ये हे साबुदाण्याचं पीठ 1 कप मी घेतलेलं आहे, काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये बारीक असं साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे आणि त्या पिठामध्ये मी 7 कप पाणी घालत आहे. तर हे पाणी मी मोजून घेत आहे पहा. जो 1 कप आपण घेतला होता त्याच कपाने 7 कप पाणी मोजून घेत आहे. तर हे पाणी हे साधंच घेतलेलं आहे, कोमट किंवा गरम पाणी मी घेतलेलं नाही. आपण स्वयंपाकाला वापरतो तेच साधं पाणी मी यासाठी घेतलेलं आहे. साबुदाणा मी म्हणजे तो धुतलेला नाही किंवा साबुदाणा मी भाजूनसुद्धा घेतलेला नाही. तर साबुदाणा चाळून घेतला आणि स्वच्छ करून घेतला, काही काडी कचरा तो काढला आणि तो साबुदाणा घेऊन मिक्सरमधून ते फिरवून बारीक पीठ तयार केलेलं आहे. 1 कप साबुदाण्याचं पीठ आणि त्याला 7 कप पाणी घेतलेलं आहे. आणि हे पाणी आणि पीठ आपण हे मिक्स करून घेणार आहोत. छान गुठळ्या त्यामध्ये राहू द्यायच्या नाही. गुठळ्या जर राहिल्या तर मग पापड होण्यासाठी कठीण जातं, पीठसुद्धा नीट शिजत नाहीत. तर हे चांगलं मिक्स करून घेत आहे पहा. विक्सच्या साहाय्याने हे चांगलं ढवळून घेत आहे. आपण हाताने सुद्धा त्याच्यातले गोळे आपण ढवळून घेतले, काढले, मोडले तरीसुद्धा चालतात. त्यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपण हे पीठ गॅसवर शिजवून घेणार आहोत. गॅसवर मी ठेवलेलं आहे. त्यामध्ये एक 4-5 सुक्या लाल मिरच्या घेतल्या आणि त्याची मिक्सरमधून फिरवून पूड तयार केलेली आहे. चिली फ्लेक्स आपण त्याला म्हणू शकतो, असे मिरच्यामध्ये त्यामध्ये घातलेले आहेत. आणि हे सर्व छान मिक्स करून घेतलं आणि सतत हलवत आपण हे 15 मिनिटं मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यावर चांगली पिठावर चमक येईपर्यंत, ग्लेज येईपर्यंत आपण हे पीठ चांगलं शिजवून घ्यायचं. मंद गॅसवर शिजण्यासाठी एक 15 मिनिट तरी लागतात. मधून ते मी पीठ चांगलं ढवळून घेतलं आणि एका डिशमध्ये ते चेक करून घेत आहे की ते दाटसर झालेलं आहे का. तर पीठ हे दाटसर होऊ द्यायचं आहे, त्यावर छान चमक येऊ द्यायची आहे. तर पीठ छान दाट झालेलं आहे, चमक आलेली आहे. 15 मिनिट झालेले आहेत मंद गॅसवर शिजून. आणि ते मी एक बेडशीट अंथरली, त्यावर प्लॅस्टिकचा पेपर अंथरला आणि त्यावर मी हे घरामध्ये सुरुवातीला हे असे छोटे छोटे पापड टाकून घेत आहे. पापडाचं हे जे पीठ शिजवून झाल्यानंतर थोडंसं मी गार होऊ दिलं, फॅनखाली ठेवलं होतं एक 10 मिनिट. आणि एकदम गरम पीठ काही मी प्लॅस्टिकवर घातलं नाही. आणि अशा पद्धतीने छोटे छोटे पापड तयार केले. हे पापड पसरवायची काही वेळ आलेली नाही, आपोआप ते पसरले गेले. आणि नंतर मी ताटामध्ये ते उन्हामध्ये सुद्धा वाळवून घेतले. एक 3-4 दिवस उन्हात वाळल्यानंतर असे छान कडकडीत असे ते पापड वाळलेले आहेत आणि असे पारदर्शक झालेले आहेत पहा, पातळ अगदी. तर असे पापड खूप छान तयार झालेले आहेत. एक 60 पापड एका पिठाच्या मिश्रणामध्ये तयार झालेत. तर आता हे पापड तळून घेत आहे. गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल घातले. तेल गरम झालं की मग गॅस मी मंद केलेला आहे. बारीक गॅसवरती हे पापड एक एक करून मी तळून घेत आहे पहा. तर एक 7-8 पापड मी यामध्ये साबुदाण्याचे तळून घेत आहे एक एक करून. तर हे असे साबुदाण्याचे पळीपापड खूप चांगले खुसखुशीत हलके तयार झालेले आहेत पहा. जेवताना म्हणा किंवा उपवासासाठी खास करून मी हे पापड तयार केलेले आहेत. उपवासाला आपण साबुदाण्याचे पापड खातो, चकली खातो साबुदाण्याची. तर अशा पद्धतीने हे साबुदाण्याचे खुसखुशीत हलके असे पापड लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडतील असे हे पापड तयार केले आहेत. एकदम हलके झालेले आहेत, तोंडात जाताच ते विरघळतील असे हे पापड तयार झालेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आपण नक्की सांगा. आणि निराली माय चॅनलवरचे इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत. नंतर ज्ञान, माहिती, मनोरंजन या सदरामध्ये सुद्धा भजन, कहाणी, असे कथा यांचे व्हिडिओ आहेत. तर आपण ते सुद्धा नक्की पहा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आपण सुद्धा अशा पद्धतीने साबुदाण्याचे पापड केले असतील तर माझ्या व्हिडिओ पाहून कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर असे खुसखुशीत पापड तयार झालेले आहेत पहा, एकदम हलके आणि चवदार खुसखुशीत असे साबुदाण्याचे पळीपापड
तयार झालेले आहेत. एकदम खाताना असं तर 60 ते 65 असे पापड तयार झालेत एका मिश्रणामध्ये, 1 कप साबुदाण्याच्या पिठाच्या मिश्रणात. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.